नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ठमके फॅमिली न्यूरो. तर आज आहे संडे आणि आम्ही आलो आहोत संडे ब्रंचसाठी ॲम्स्टरडॅममधल्या एका रेस्टॉरंटमध्ये. आणि हे बुफे रेस्टॉरंट आहे. त्याची काय खासियत आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. चला आमच्यासोबत. ॲम्स्टरडॅममधल्या कोहुर्नस्ट्रॅट या ठिकाणी हे स्पिरिट नावाचं रेस्टॉरंट आहे. बफे रेस्टॉरंट आहे हे. इथून तुम्ही टेक अवे पण नेऊ शकता. त्याचबरोबर हे पूर्ण व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे, पण काही एगिटेरियन फूडसुद्धा इथे आहेत. या रेस्टॉरंटमध्ये येण्याच्या आधी आम्ही सकाळीच इथे रिझर्वेशन केलेलं होतं. नेदरलँड्समध्ये जर तुम्ही कुठेही रेस्टॉरंटमध्ये जाणार असाल तर सगळ्यात आधी तुम्हाला रिझर्वेशन करावं लागतं. खूप मोठी स्पेस आहे इथे बसण्यासाठी आणि खूप छान असं ॲम्बियन्स आहे यांचं. बरीचशी डच लोक आज तुम्हाला या रेस्टॉरंटमध्ये मस्त त्यांचा लंच टाईम एन्जॉय करताना दिसतील. तसं आम्ही लंच टाईम नंतरच आलेलो आहोत, कारण की जनरली यांचं लंच टाईम दुपारी 12 वाजता असतो. चला तर मेनू बघूया. तर सगळ्यात आधी इथे यांनी ओट्स रिलेटेड आयटम्स ठेवलेले आहेत. ब्राउनीज आहेत छोट्या, पीनट बटर सॉस सगळं ठेवलेलं आहे. आणि इकडे बघा वेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्ससुद्धा यांनी मस्त ठेवलेले आहेत. भरपूर प्रकार आहेत. 4 प्रकारचे स्प्रेड यांनी इथे ठेवलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मायोनीज, फ्राईज, कॉलीफ्लॉवर फ्राईज, हॅश ब्राउन्स, असं बऱ्याच प्रकारचं फ्राईड आणि युरोपियन फूड तुम्हाला इथे दिसेल. हे आहेत बनाना पॅनकेक्स. हे रेस्टॉरंट 100% ऑर्गॅनिक आणि व्हेजीजवालं रेस्टॉरंट आहे आणि त्यामुळेच इथे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला भरपूर भाज्या घातलेल्या दिसतील. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता की ब्लॅक पेपर, कॅरट, कोरिएंडरपासून हे मस्त रोस्टेड वाईल्ड कॅरेट्सचं यांनी काहीतरी बनवलेलं आहे. तर सगळे इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये काय काय घातलं, काही ॲलर्जिक वस्तू असतील तर त्यासुद्धा लिस्टेड आहेत. सॅलडचे इतके प्रकार यांनी इथे ठेवलेले आहेत की मी ते कधीच आयुष्यात ट्राय केलेले नाही आहेत. पण आज मी ह्यातला प्रत्येक पदार्थ टेस्ट करून पाहणार आहे, कारण की हे खूपच व्हेजीजने भरपूर असं व्हेजिटेरियन पदार्थांचे खूप सारे ऑप्शन्स मला एकाच ठिकाणी इथे पाहायला मिळतात. इतक्या प्रकारचे सॅलड आणि व्हेजीज, ते पण अजिबातच मसाले न वापरता सुद्धा बनवू शकतो, यावर माझा अजिबातच विश्वास बसत नाही. पण खरंच तुम्ही इथे बघू शकता, खूप टेम्पटिंग दिसतं हे. 5-6 प्रकारचं चायनीज फूड सुद्धा इथे ठेवलेलं आहे. सोया सॉसमध्ये ते सगळे पदार्थ बनवलेले आहेत. हे जे एक सेक्शन आहे ते पूर्णपणे सूपचं सेक्शन आहे, पण सूप तुमच्या प्राईजमध्ये इन्क्लुडेड नाही आहेत. बफे प्राईजमध्ये ते इन्क्लुडेड नाही आहेत, त्यामुळे सूपसाठी तुम्हाला वेगळे पैसे देऊन ते खरेदी करावे लागतील. तर टोटल 4 प्रकारचे सूप इथे यांनी ठेवलेले आहेत. यामध्ये टोमॅटो सूप, मस्टर्ड सूप, पंपकिन सूप असे काही प्रकार यांनी इथे ठेवलेले आहेत. आणि हे हरिरा सूप आहे. सूपमध्ये सुद्धा कोणकोणते इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत त्याची डिटेल माहिती तुम्हाला या बोर्डवरती मिळेल. सगळी कटलरी सुद्धा इथे यांनी ठेवलेली आहे व्यवस्थित. पेस्ट्रीज सुद्धा इथे 7-8 प्रकारच्या आहेत. पण त्याची सुद्धा एक खासियत अशी आहे की या सगळ्या कमीत कमी शुगर वापरून जास्तीत जास्त जॅगरी, मेपल सिरप किंवा राईस सिरप हे पदार्थ वापरून केलेले आहेत, जेणेकरून तुम्ही कमीत कमी शुगर खाल. त्यानंतर पाण्यामध्ये सुद्धा बघा काकडी टाकून ठेवलेली आहे. आणि बफे सिस्टम असल्यामुळे कोणीही तुमच्या टेबलवर येऊन तुम्हाला सर्व करणार नाही आहे. तुम्ही तुमचं जायचं, स्वतः घ्यायचं आणि मग टेबलवर येऊन तुम्ही तुमचं जे काही खाणं आहे ते खायचं आणि पुन्हा कटलरी नेऊन ठेवायची. आत्ता हे रेस्टॉरंट आपल्या भारतीय बफे रेस्टॉरंटपेक्षा कसं वेगळं आहे, तर या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला प्रत्येक 100 ग्रॅम मागे 2.75 युरो द्यावे लागतात. म्हणजेच काय, तर तुम्ही तुमच्या प्लेटमध्ये जे काही अन्न वाढून घेतलंय ते वाढून झाल्यानंतर या ठिकाणी जायचं काउंटरवरती, तिथे तुमच्या प्लेटचं वजन करायचं आणि त्या वजनानुसार तुम्हाला ते पैसे द्यायचे आहे. सो जितकं जास्त अन्न तुम्ही घ्याल तितके जास्त पैसे तुम्हाला द्यावे लागतील. सो वजनावरती हॉटेलमध्ये जाऊन जेवण घ्यायचं ही गोष्ट मला खूपच युनिक वाटली. खूपच मस्त आयडिया आहे ही. जे काही जेवण आम्ही घेतलं होतं ते सगळं आता फिनिश झालेलं आहे. या रेस्टॉरंटला लागूनच लेफ्ट साईडला एक सुपर मार्केट सुद्धा आहे. तिथे आत्ता आम्ही नाही जाणार आहोत कारण तेवढा वेळ नाही आहे. पण सगळ्यात आधी मी माझी प्लेट ठेवून येते.
तर स्वतःची प्लेट स्वतः ठेवायची आहे, कोणी उचलायला येणार नाही आहे. तर इथे येऊन मी आता किचनजवळ प्लेट ठेवलेली आहे. कसं वाटलं जेवण सांगा. हां, जेवण खूप छान होतं. काहीतरी नवीन ट्राय केलं आणि ते पण खूप ऑप्शन मिळाले ट्राय करण्याचे. 50-60 ऑप्शन्स आहेत जवळजवळ इथे आणि प्रत्येकाचं म्हणजे तुम्ही सूप घेतलात तर तुम्हाला वेगळे चार्जेस लागतील, पण सूपसोबत तुम्हाला ब्रेड पण येतो. पण बाकी सगळे त्या सेक्शनमध्ये जे आयटम्स आहेत ना ते मात्र या बुफे 100 ग्रॅम्समध्ये येतात. सो 2.75 पर 100 ग्रॅम प्राईस आहे आणि खूप चांगलं आहे की तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढंच तुम्ही खाता, उगाच फूड वेस्ट करत नाही असा त्याचा अर्थ होतो. मला वाटतं की लग्नामध्ये सुद्धा आपल्याकडे असं करायला पाहिजे. सर्वच ठिकाणी केलं पाहिजे. चांगली जेवढं तुम्ही जेवण घ्याल तेवढ्याचं पाकिट भरा असं काहीतरी सिस्टम चालू केली तर भरपूर यजमानांचा फायदा होईल. पण खूपच छान आहे. अगदी बुफे सिस्टम आहे पण त्यात पण लोक अति घेऊन अन्न वाया घालवत नाही आहेत. तुम्ही जेवढं खाता त्यातच तुम्ही पैसे देतात. तर ती खूपच चांगली गोष्ट मला इथली वाटली. आणि खास करून आपण जर टुरिस्ट लोक फिरायला येतो युरोपमध्ये त्यावेळी आपल्याला खूप सारं नवीन नवीन ट्राय करायचं असतं, पण कधी कधी ते आपला प्लॅन फसतं. सो बेटर आहे की थोडंसं घ्या, टेस्ट करा, आवडलं तर तुम्ही जास्त घ्या. ते एक चांगलं आहे आणि वेस्ट पण जात नाही. महत्त्वाचं म्हणजे ते मला खूप छान वाटले. आणि पहिल्यांदाच आपण एवढे सॅलड्सचे ऑप्शन्स ट्राय केले. म्हणजे आपण घरी तरी एवढे सॅलड्स कधी बनवत नाही आणि आपल्यापेक्षा आपले जे भारतीय सॅलड असतात त्यापेक्षा इथले युरोपियन सॅलड्स होते इथे. आणि सॅलड्स मला खूप आवडले. एशियन आयटम्स पण होते, म्हणजे फ्राईड राईस होता आणि सगळे व्हेजिटेरियन ऑप्शन्स होते. हे महत्त्वाचं आहे कारण असं खूप कमी ऑप्शन मिळतात ॲटलिस्ट ॲम्स्टरडॅममध्ये तरी किंवा थ्रूआउट युरोप की तुम्हाला जिकडे व्हेजिटेरियनच असं बुफे मिळेल. सो ते खूप छान होतं. आणि आपल्याकडे जसं पनीर चिली असतं तर पनीर या लोकांना माहीत नाही आहे, तर त्यामुळे ह्यांनी ते टोफू किंवा सोयाबीनचं तसं बनवलं होतं एशियन फूडमध्ये पण. तर ते पण खूपच छान आहे. मला तरी खूपच आवडलं ॲक्च्युली. आणि आमचं किती टोटल बिल झालं आता आम्ही त्याच्यामध्ये डेझर्टचे सुद्धा ऑप्शन्स होते, तर आम्ही सेपरेट डेझर्ट नाही घेतलं आणि तरीसुद्धा आमचं दोघांचं मिळून जवळजवळ 42 युरो वगैरे झालं, विच इज नॉट गुड. आणि ते पण एवढं सारं वेगवेगळं फूड तुम्हाला ट्राय करायला मिळालं ते एक विशेष आहे. कारण एवढ्या एखादी जरी आपण सब्जी किंवा काय असं मागवलं भाजी तर त्याचेच आपले 10-15 युरो जातात. पण इकडे आपण असं वेगळं काही सगळंच एकत्र सगळं एकत्र आपण टेस्ट करू शकलो आणि ते विदिन 40 युरोज म्हणजे गुड, चांगलं आहे. मी तर म्हणेन की चांगलं ऑप्शन आहे जर का तुम्हाला असं जवळपास मध्ये मिळालं युरोपमध्ये किंवा ॲम्स्टरडॅम. खूप सारे चेन्स आहेत यांचे पण आणि बरेचसे युरोपियन रेस्टॉरंट असतात ते अशाच बुफे सिस्टम म्हटलं तर तिथे अशीच कॉन्सेप्ट असते की तुम्ही जेवढं खाता त्याचे तुम्ही पैसे देता वजनावरती. तर छान आहे. तुम्ही कधी ॲम्स्टरडॅममध्ये आलात तर तुम्ही या रेस्टॉरंटमध्ये नक्की येऊ शकता. आम्ही याचा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. म्हणजे हा होता आजचा छोटासा व्लॉग. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे ऑसम. बाय बाय.